हॅलो, हा बोला. हा, नमस्कार सर. हा. माझी पहिली शंका अशी आहे की पापग्रह जर अस्तंगत झाला तर त्याचं पापत्व कमी होतं का? पापग्रह अस्तंगत झाला तर त्याचं पापत्व कमी होतं का? आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे अस्तंगत ग्रहांवर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो बहुतेक आता थोड्या वेळापूर्वी कोणीतरी प्ले पण केला हो, होता. मी ऐकलंय. अस्तंगत ग्रहांचं लक्षात घ्या. पापग्रह याचा अर्थ तुम्हाला नैसर्गिक क्रूर ग्रह असं म्हणायचंय, बरोबर? बरोबर. शनी मंगळ हे मुख्यतः, कारण राहू केतू तर अस्त होत नाही, तर त्यामुळे मुख्यतः शनी आणि मंगळ हा. हे दोन ग्रह. आणि जर क्रूर या अर्थाने घ्यायचं तर रवी, पण रवी स्वतःला असतं करणार आहे, त्यामुळे उरले फक्त दोन ग्रह, रवी आणि मंगळ, शनी आणि मंगळ. तर शनी आणि मंगळ ज्या वेळेला अस्त होतात, मुळात आधी अस्तंगत ग्रहांचं फळ काय ते मी तुम्हाला सांगितलं की अस्तंगत ग्रह हे व्यक्तीच्या अंगातले गुण जे असतात त्यांच्या आड येत नाहीत. ओके, ते चांगल्या प्रकारे ते व्यक्तीच्या अंतरंगामध्ये ते गुण विकसित करू शकतात. अस्तंगत ग्रहांचा मेन झोन असतो, जो इम्पॅक्ट करायचा तो झोन असतो एक तर रिलेशनशिप्स आणि हेल्थ. त्यामुळे अस्तंगत ग्रह रिलेशनशिप आणि हेल्थ याच्यावर जर परिणाम करत असतील तर एक लक्षात घ्या, मुळातच नैसर्गिक क्रूर ग्रह जे असतात ते रिलेशनशिप्स आणि हेल्थ या दोन्ही बाबतीत त्रासदायक आहेत. उदाहरणार्थ शनी तर रोगांचा कारकच आहे. मंगळ सुद्धा एका उलट्या प्रकारे रोगांचा कारक होतो. कसा की मंगळ बलवान असेल तर अत्यंत धडधाकट शरीर यष्टी असते. मंगळ जर बिघडला असेल तर मात्र रोगप्रतिकार शक्ती निश्चितपणे कमी होते आणि म्हणून रोग होतात, बरोबर? हे क्रूर ग्रह ज्या वेळेला ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला बेसिक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या बेसिक गोष्टींवर तुम्ही शांतपणे चिंतन केलं तर तुम्हाला या गोष्टींची उत्तरं कळतील. काय आहेत त्या बेसिक गोष्टी? की दोन नैसर्गिक क्रूर ग्रह ज्या वेळेला एकत्र आले की ते क्रूरतेशिवाय बाकी काहीच देणार नाहीयेत. शनी आणि रवी एकत्र असताना शनी अस्तंगत होतो, किंवा मंगळ आणि रवी एकत्र असताना मंगळ अस्तंगत होतो. बाकी त्यांची अनेक चांगली फळं असतील, काय असतील ते आपण पाहूया. एवढं निश्चित की ह्या ग्रहयोगामध्ये क्रौर्य वाढणार आहे. क्रौर्याचा अर्थ हार्श फळं. ओके, इट नीड नॉट बी की ते अनडिझायरेबल असतील, हार्श असतील, पण उग्र असतील असं आपण म्हणू. तर त्यामुळे कसं आहे की शनी आणि रवी किंवा शनी आणि मंगळ ह्या दोन ग्रहांचा म्हणजे युतीचा, किंवा हे दोन ग्रह ज्यावेळेला अस्तंगत होतात त्याचा विचार करायचा असतो, त्यावेळेला आधी एक मुख्य लक्षात घ्यायचं की मुळातच हे दोन ग्रह तसे रिलेशनशिपच्या दृष्टीने पॉझिटिव्ह नाहीत म्हटल्यानंतर कुंडलीमध्ये शनी किंवा मंगळ अस्तंगत असताना ज्या ज्या स्थानांचे मालक असतील किंवा ज्या स्थानात असतील त्या रिलेशनशिप हॅम्पर होणार, एवढं नक्की. 100%. मग हॅम्पर होणार म्हणजे काय होणार? एकतर त्यांचं सुख जातकाला मिळणार नाही, किंवा त्यांच्या संबंधी काहीतरी चिंता मागे लागतील, एक काहीतरी. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी दर्शवलेल्या अवयवांचे त्रास व्यक्तीला निश्चितपणे होणार. उदाहरणार्थ रवी शनी युती जर असेल तर हाडांची दुखणी होऊ शकतात, स्नायूंची दुखणी होऊ शकतात, कारण शनी हाडं आणि स्नायू यांचा कारक आहे, बरोबर? किंवा ज्या स्थानाचा मालक असेल त्या स्थानाने दर्शवलेल्या अवयवाची दुखणी होतील. मंगळ जर असेल तर मंगळाच्या कारकत्वाखाली येणाऱ्या अवयवांची दुखणी संभवतात. उदाहरणार्थ आपल्याकडे पंडित मॅडम आहेत, त्यांच्या भावाला, पंडित मॅडम तुमच्या भावाची शनी मंगळ युती षष्ठात आहे, अत्यंत बलवान. रवी मंगळ युती षष्ठात आहे, अत्यंत बलवान आहे, पण षष्ठात मंगळ अस्तंगत झालाय, त्यामुळे त्यांना बोन मॅरो ना, मॅरोचा त्रास झाला ना. हा, तर त्यामुळे बोन मॅरोचा कारक आहे ना मंगळ, तर त्याचा किंवा रक्ताशी संबंधित त्रास होऊ शकतो. मंगळ पण स्नायूंचा कारक आहे, त्याच्याशी संबंधित त्रास होऊ शकतो, ओव्हरऑल मॉर्टॅलिटीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कसं आहे की ह्या दृष्टीने विचार करायचा. अगेन मंगळ ज्या स्थानांचा मालक आहे, ज्या स्थानात आहे, त्यांनी दर्शवलेल्या रिलेशनशिप मध्ये त्रास येऊ शकतात. त्यामुळे रिलेशनशिप आणि हेल्थ या रिलेटेड अस्तंगत ग्रह शनी मंगळ हे प्रॉब्लेम क्रिएट करतात. शनी रवी शनी अस्तंगत असणं हे जास्ती डेंजर असतं मंगळ अस्तंगत असण्यापेक्षा, कारण मुळातच एका राशीत रवी शनी असणं हे संघर्षदायक आहे ना. तर त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. त्यामुळे ते त्यांचं पापत्व हायलाइट करतात अशातला भाग नाहीये. ते वीक होतात आणि वीक झाल्यामुळे ते काही चांगली फळं नाही देऊ शकत. अस्तंगत ग्रहाला काय म्हटलंय मगाशी ऐकलं ना तुम्ही, विकल म्हटलेलं आहे ना. कोपी आणि विकल म्हटलेलं आहे. तर साधं लक्षात घ्या. ग्रंथ म्हणतो कोपी एक ग्रह म्हणतो विकल, बरोबर? मंगळ रवी कोपीकडे जास्ती जाईल ना, चिडचिडी असेल व्यक्ती, स्वभाव चिडचिडा असेल, एज्युटेशन लवकर होईल. विकल तसाही वैकल्याचा कारक ग्रह आहे, त्यामुळे तो विकलता आणखीन देईल. म्हणून तर रवी शनी युतीमध्ये आरोग्य पहिली गोष्ट असते जी हॅम्पर होते, व्हायटॅलिटी ड्रॉप होते एकदम.
आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही विचार केलात तर तुम्हाला अस्तंगत ग्रहाची फळं ओळखता येतील. पण याची चांगली बाजू काय? चांगली बाजू असेलच ना काहीतरी. हो. चांगली बाजू काय आहे तर ह्यांचे गुण व्यक्तीमध्ये कमी नसतात. उदाहरणार्थ शनी रवी युती ही पेशन्स किती चांगला देते, वटपणा चिकाटी केवढी चांगले देते. कारण शनीचे अंतरंगातले गुण वाढतात. रवी बरोबर असलेला ग्रह त्याचे गुण वाढवतो ना स्वतःचे. रवी प्रकाश टाकतो ना त्याच्या गुणांवर. सोबतचा ग्रह हा मंगळ अस्तंगत आहे म्हणून धडाडी कमी झाला असं कधी नाही आढळणार तुम्हाला. उलट मंगळ रवी युतीमुळे धडाडी वाढेल. आलं लक्षात तुम्हाला? तर त्यामुळे अंगातल्या गुण कदाचित खेळाडू असू शकेल ही व्यक्ती मंगळ रविवारी. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने अस्तंगत ग्रहाचा तुम्ही विचार करू शकता. दुसरी शंका विचारू शकते का नंतर विचारू? हो विचारा विचारा, एक एक विचारा तुम्ही. आता योगकारक ग्रह आहे समजा की 3च योगकारक ग्रह होतात, शुक्र मंगळ आणि शनी. तर त्यात कुंभेचा मंगळ जर सप्तमात असेल समजा, तो शत्रू राशीत जातो, तर तो कसा फळ देईल? म्हणजे तो योगकारक आहे म्हणून चांगलं फळ देईल का तो शत्रू राशीत आहे म्हणून वाईट फळ देईल? हे बघा, अगेन इथे तुम्ही काय लक्षात घेताय, भावेश आणि राशीबल अशा 2 गोष्टी लक्षात घेताय की सिंह लग्नाला सप्तम स्थानात मंगळ आला. सिंह लग्नाला जर सप्तम स्थानात मंगळ आला तर तुमचा प्रश्न डायलेमा कुठे होतोय की तो योगकारक आहे म्हणून लग्नाचा चांगला आहे, पण तो सप्तमात गेला कुंभेचा आहे, मग तो कुंभेत तो विकल असतो किंवा कमकुवत असतो शत्रू राशीत असल्यामुळे. शिवाय आता विचार कसा करायचा लक्षात घ्या. आधी तो योगकारक आहे म्हणजे काय? तर योगकारक आहे म्हणजे त्या लग्नाला काहीतरी चांगलं करायची भूमिका त्याच्याकडे, बरोबर? आता तुमच्याकडे गृहिणी म्हणून एक भूमिका असते किंवा एक समजा की गृहिणी म्हणून एक घरामध्ये अन्न शिजवण्याची तुमची भूमिका आहे. याचा अर्थ तुम्ही अन्न शिजवालच का? नाही. तुम्हाला एका दिवशी कराल जेवण, एका दिवशी वाटलं तर नाही बाबा मी नाही करणार, तुम्ही मागवा झोमॅटोवरनं, सांगाल की नाही? तुमच्याकडे भूमिका आहे म्हणजे तुम्ही ती निभावालच अशातला भाग नाही, हे लक्षात घ्या. तसं ग्रह योगकारक आहे किंवा एखादा भावेश आहे याचा अर्थ तो ती भूमिका निभावेलच, त्याची जबाबदारी आहे त्याच्यावर. पण तो निभावेल का, ती पॉवर त्याच्यात आहे का, हे कसं ओळखणार? तर हे राशीबल आणि स्थानबल पुरवणार आहे. जर राशीबली स्थानबली असेल तर तो त्याची भूमिका नीट पार पडेल. असा ग्रह जर बलवान नसेल तर तो त्याची भूमिका नीट पार पाडू शकणार नाही, जरी त्याला कितीही इच्छा असली तरी सुद्धा. हे सिंह लग्नाला समजा मंगळ योगकारक आहे म्हणजे भाग्येश आणि चतुर्थेश आहे. भाग्येश सप्तमात म्हणून तुम्ही जर सगळ्या ग्रंथांमध्ये बघितलं लग्नानंतर भाग्योदय होईल, अतिशय भाग्यशाली जोडीदार मिळेल, अशी सगळी फळं सांगितलेली असतात. पण हे मिळण्यासाठी त्या मंगळाला बळ हवं ना. असा मंगळ आता विचार करा राशी आणि स्थानांचा की सप्तमात मंगळ पॉझिटिव्ह असतो का रिलेशनशिपच्या दृष्टीने? नाही. राशी पण चांगली नाही. त्यात तो मेषेचा असेल, मकरेचा असेल, वृश्चिकेचा असेल तर थोडा तरी चांगला. की बाबा ठीक आहे त्याच्यात त्रास द्यायची क्षमता आहे, पण तो त्रास तो स्वतः नीट बसलेला आहे. दाऊद काही स्वतःच्या घरात आग लावणार नाही ना, गोळ्या झाडणार नाही ना. तसा तो नीट बसलेला आहे, ठीक आहे मला त्रास देऊ नका, मी तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुमच्या आड नाही. पण इथे मुळात मंगळ आहे शनीच्या राशीत, म्हणजे मंगळाला नाहीये ना पॉवर त्या राशीमध्ये, तो एजिटेटेड आहे ना. आणि कुंभेतल्या मंगळाची फळं मी तुम्हाला सांगितली की करायचं भरपूर असतं, पण ती स्थिर रास आहे त्यामुळे बांधला गेलेला असतो मंगळ, शत्रूची स्थिर रास आहे त्यामुळे. म्हणजे इन शॉर्ट तो लोन सर्वायव्हर आहे की तो शत्रू ह्याच्यात गेलेला आहे आणि तो बांधून ठेवलेला आहे. आता त्याला प्रत्येक वेळेला झगडायला लागते सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग हा झगडा कुठल्या झोनवर दिसणार लाईफच्या? तर वैवाहिक जीवनाच्या झोनवर दिसणार. त्यामुळे कुंभेचा मंगळ सिंह लग्नाला सप्तमात योगकारक असला तो काही अंशी काही चांगल्या गोष्टी देईल, पण त्यात तेवढी पॉवर नाहीये की जी अदरवाईज तो देऊ शकला असता. आलं लक्षात तुमच्या? त्यामुळे नाही तेवढा तो पॉझिटिव्ह. बरं. मग वाया जाईल का? तर वाया नाही जाणार, त्याचे त्रास कमी होतील, कारण तो त्रास योगकारक ग्रहाने आणलेले त्रास यातनं सोल्युशन्स निघू शकतात. आता हा मंगळ पूर्णपणे एजिटेटेड आहे सप्तम स्थानामध्ये, अवस्थेमध्ये निर्बली आहे, तर निश्चितपणे तो वैवाहिक जीवनात त्रास आणेल, पण त्यातनं सोल्युशन्स निघू शकतात जर काढायची ठरवली तर, इम्प्लिमेंट करायची ठरवली तर. केरल पॅटर्न्स मध्ये चेंज केल्यामुळे, इतर काही गोष्टी केल्यामुळे, काउन्सिलिंगमुळे वैवाहिक जीवनात जे काही त्रास येणार असतील या व्यक्तीच्या, त्यातनं सोल्युशन्स निदान ह्याच्या एकट्याच्या कुंडलीचा विचार करता निघू शकतात. कारण मंगळाने त्रास आणलेत, पण तो योगकारक असल्यामुळे शेवटी तो त्याचं काम काय, मी त्याला बळ नाही म्हणून चांगलं काही घडवत नाही ना तो, पण त्याचा रोल नाही वाईट घडवण्याचा या कुंडलीत. बरोबर. त्याला चांगलं करता येत नाही म्हणून वाईट घडतं, हे लक्षात घ्या. त्याला पॉवर
दिली, थोडी त्याची उपासना वाढवली, मंगळाच्या दैवतांची, कार्तिकेयाची किंवा गणपतीची, तुमच्या कुलस्वामिनी कुलदेवांची उपासना वाढवली की बऱ्याचशा गोष्टी आटोक्यामध्ये येतात. मंगळाचा स्वभाव काय आहे, मग त्याचा विचार करायचा सायकोलॉजिकली, मग तो वैवाहिक जीवनावर इम्पॅक्ट पाडतोय का, मग तुमच्या काय कृतीमुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम पडत असेल, या सगळ्याचा विचार करून जर काउन्सिलिंग केलं जातकाचं तर सॉल्युशन निघू शकतं, हे लक्षात घ्या. ओके सर, थँक्यू सो मच. ओके, आता आपण काय करू, एका व्यक्तीचे जास्तीत जास्त 2 प्रश्न घेऊ, मग वेळ असेल आपल्याकडे तर रिपीट करूया. ओके, स्मिता मॅडम विचारा तुम्ही. सर, आता या समता मॅडमने जे विचारलं ना, शनी सूर्य युती वगैरे, त्याच्या संबंधित एक प्रश्न आहे. मी काल एक कुंडली बघत होते, धनु लग्नाची कुंडली आहे आणि त्याच्यामध्ये शनी आणि सूर्य लाभामध्ये आहेत. तर इथे शनी तर उच्चीचा आहे आणि तो धनेश आणि तृतीयेश पण आहे, पण तो त्याच्या शत्रू बरोबर आहे, सूर्याबरोबर आहे. तर इथे हा नक्की काय फळ म्हणजे त्याचं मिळू शकेल हे मला कळलं नाही सर. हे बघा, फळं विविध असतात, अनेक फळं मिळू शकतात, हे लक्षात घ्या. पण ज्योतिष अभ्यासक म्हणून तुम्ही अभ्यास करताना एक लक्षात घ्या की काय बिघडते आणि काय, जर बलवान होत असेल तर काय बलवान होते. सगळ्यात आधी विचार काय करायचा, रवी शनी युती आहे, सगळ्यात आधी ती ऍज ए युती म्हणून, फॉरगेट कुठलं लग्न आहे, ऍज ए युती म्हणून पॉझिटिव्ह आहे का ती? नाही. ऍज ए युती म्हणून ती पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा त्याच्या पॉझिटिव्हिटी नसते अशातला भाग नाही, पण संघर्ष जास्त असतो. बरोबर, संघर्ष जास्त असतो. आणि नैसर्गिक या युतीमध्ये पहिला फटका कोण खातो? रवी. कारण साहजिक आहे, शनी रवीवर पावर करतो, कारण शनी मुळात नैसर्गिक तामसी ग्रह आहे, रवी सात्विक ग्रह आहे. दोघे जरी क्रूर असले तरी शनीमुळे रवीला त्रास होण्याची शक्यता जास्त असते. हे नॅचरल कारकत्व लक्षात घ्यायची दोघांची. ओके, आता बघा ते कुठल्या राशीत आहेत? तूळ राशीत शनी आहे, म्हणजे उच्चीच्या राशीत आहे. धनु लग्नाला तूळ राशीमध्ये आहेत. तूळ राशीचा अर्थ शनी तिकडे उच्चीचा झाला आणि रवी मात्र तिथे नीचेचा झाला. इथे ते नीचभंग वगैरे वगैरे प्रिन्सिपल लावायला गेलात तर तोंडघाशी पडाल. मुळात जो ग्रह त्रास देऊ शकतोय तो ग्रह बलवान झालाय आणि जो ग्रह त्रास सफर करतोय तो आणखीन वीक झालाय. शनीमुळे रवी आणखीन बिघडेले, लक्षात घ्या. तिसरी गोष्ट आता फॅक्टर आणायचा की धनु लग्न आहे, मुळातच शनी अनिष्ट होतो आणि रवी इष्ट होतो भाग्यश असल्यामुळे. अनिष्ट ग्रह इष्ट ग्रहांना त्रास देतात, हे बेसिक प्रिन्सिपल आहे ज्योतिषशास्त्रातलं. अँगलनी शनी रवीला त्रास देईल. ओके, याचाच अर्थ रवी हा या कुंडलीमध्ये एक नैसर्गिक कारक म्हणून, राशी बली नसल्यामुळे त्याचं जे शनीशी असोसिएशन आलेलं आहे त्याच्यामुळे, आणि आवेशत्वानुसार सुद्धा सगळ्या बाजूने ढेपाळलाय. पहिला फटका कुठे या लाईफ मध्ये बसेल या व्यक्तीच्या, तो म्हणजे भाग्यस्थानाला. मग भाग्यस्थानावरनं काय काय गोष्टी बघितल्या जातात, तर भाग्योदयात कदाचित अडचणी येऊ शकतात. भाग्य रवी स्वतः ऍक्शन घेणारा ग्रह आहे, मग भाग्याच्या दृष्टीने स्वतः ऍक्शन ह्या व्यक्तीकडनं घेतली जाणार नाही किंवा घ्यायला गेलं तर त्यात अडचणी येतील. वडिलांच्या आरोग्यासंबंधी किंवा वडिलांची एकंदरीत आयदर सुखासंबंधी किंवा वडिलांचं करिअर वगैरे यांच्या संबंधी काही ना काहीतरी मोठ्या मेजर चिंता लाईफमध्ये अनुभवाला आलेल्या असतील. याचं वडिलांची कदाचित अवघड होईल किंवा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस राहतील मेजरली. अशी स्थिती असल्यामुळे वडिलांच्या वैवाहिक जीवनात मेजर काहीतरी प्रॉब्लेम्स आलेले असतील. हे झालेलं आहे सर, वैवाहिक जीवन वडिलांचं बरोबर नाहीये, बाकी सगळं काही त्याला अनुभवाला आलेलं नाही. काय बरोबर नाहीये म्हणजे वडिलांचं वैवाहिक आयुष्य बरोबर नव्हतं, त्यांची नेहमीच भांडणं, आपापसात मतभेद आणि असं संशय. फंडामेंटल्स जे मी म्हणतो ना की कसे वापरायचे, तूळ रस आहे ना त्यात, ते फॅक्टर नाही का करणार तुम्ही? त्या प्रकारे पण करू शकता आयदर या व्यक्तीला, कारण शनी रोगकारक आहे म्हणून, किंवा वडिलांना तूळ राशीचे एखादे आजार झालेले असतील, कदाचित किडनी स्टोन झाला असेल, कदाचित पाईल्स झाला असेल, कदाचित ही स्त्री असेल तर कदाचित गर्भाशयाशी किंवा प्रजननाच्या अवयवांचे त्रास झाले असतील, लोअर बॅक पेन असेल, कारण शनी रवी युती हाडांची दुखणी देते. याला आता सध्या तब्येतीचे त्रास होतातच आहेत, त्यांना होणारच, बाय एनी मीन्स त्यांना होणारच, कारण शनी रवी युती त्यांच्या कुंडलीतच म्हटल्यानंतर होणारच. वडिलांना सुद्धा तूळ राशीचे काहीतरी किंवा तूळ राशी असतील तर नवमांश वगैरे बघायला लागतो, पण नक्षत्र बघायला लागतं, पण बेसिकली आपण फंडामेंटल्स वापरू झालेले असतील. अशा पद्धतीने तुम्ही विचार केला तर तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. पण ऑन द कॉन्ट्ररी रवी लग्नाचा इष्ट आहे, नैसर्गिक सात्विक आहे, त्यामुळे शनीला फायदा होऊ शकतो. अच्छा, अशा वेळेला शनी लाभातला आहे, तो कदाचित आर्थिक बाबतीत अडचणी निर्माण नाही करणार. नाही केलेत त्यांनी.
इथे जनरल लोक काय म्हणतील की अरे शनी रवी युती धनेशाची आणि रवीची शत्रुग्रहांची युती आहे, मग आर्थिक पैसा भरपूर असेल शनी त्या पॉवरफुल माणसाकडे. होतोय तिकडे. हा हा आणि बरोबर रवी आहे. तर सोर्स आहे ना सगळ्या गोष्टींचा. हो, आलं लक्षात? त्याचा मान सन्मान पैसा घर सगळं आहे त्याच्याकडे, म्हणजे काही कमी पैसा नाही. घर सगळं आहे, कारण धनेश शनी पॉवरफुल झाला ना. हा, मला तेच जरा समजत नव्हतं बरोबर. अशा पद्धतीने विचार करायचा. बेसिक अजिबात डिटेल विचार करायला जायचं नाही. नक्षत्र नवमांशानी यावनी त्यावनी ही मेथड नाही. दीज आर ऑल फंडामेंटल्स. ही नीट वापरा, अर्ध्यापेक्षा बाजी तुमची सर होईल, हे लक्षात घ्या. हेच मला जाणायचं होतं सर. थँक्यू व्हेरी मच सर. ओके, पुढचा विचारा. सवाई सर विचारा. सर नमस्कार. नमस्कार सर, जे आता डिस्कशन चाललं होतं याच्याबद्दलच माझाही एक पॉइंट होता की अष्टमामध्ये कुंभेचा शनी रवी आहे त्याच्यामध्ये, आणि रवी याच्यात धनेश आहे. तर या मुलाला पण म्हणजे पैशाची वगैरे ते काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे पैसा वगैरे तर चांगला आहे, पण बाकी शनी रवी आता अष्टमामध्ये आहे, तर आपण म्हणतो ना मायनस मायनस प्लस. तर असं जर अष्टमामध्ये शनी रवी असलं तर मग त्याचा फायदा होईल की कसा होईल? म्हणजे नाही, आधी मुळात कर्क लग्नाची पत्रिका आहे. बरोबर आहे. कुंभ राशीमध्ये अष्टम स्थानात रवी आणि शनी आहेत. हो बरोबर. मुळात आधी आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलं नाहीये, कारण रवी हा मुळात आरोग्याचा कारक ग्रह होतो. या कुंडलीत तो मार्केश पण आहे, धनेश आहे म्हणजे. ओके. आणि तो दुसऱ्या मार्केशासोबत आहे, सप्तमेश. ओके. आणि अष्टमेशासोबत पण आहे. ओके. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने ही मुळात युती चांगली नाहीये. ओके. अष्टमस्थान कुठले त्रास दर्शवतं तर क्रॉनिक डिसीजेस दर्शवतं, किंवा लैंगिक अवयव, अष्टम स्थानात येणारे अवयव, त्यांचे हे अवयव आयदर वीक असतील, तिथे वायू राशीत आहे, पुरुष असेल तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन वगैरे वगैरे असे काहीतरी प्रकार यांना होऊ शकतात. ते उघड होणार नाहीत, ऑफकोर्स सगळ्यांना कळणार. किंवा मी मग साधं फंडामेंटल युज करू आपण. पण मकर राशीत आहेत म्हटल्यानंतर मुळात लक्षात घ्या, सॉरी कुंभ राशीत आहेत म्हटल्यानंतर लक्षात घ्या, शनी रवी युती हाडांची दुखणी दाखवते, बाय डिफॉल्ट आहे. ते शनीच्याच राशीत आहेत आणि अष्टम स्थानात खूप पाय दर्शवणार आहेत. कदाचित गुडघ्यावर ऑपरेशन होईल, कदाचित पायांची दुखणी असतील. आलं लक्षात? ह्या अँगलनी विचार करायचा. पण दुसऱ्या बाजूने विचारात घेता शनी बलवान झालाय, राशीत आहे अष्टम स्थानामध्ये. बरोबर. धनेश आणि अष्टमेश यांची युती पैशाच्या बाबतीत त्रास देत नाही, एस्पेशली दोघांपैकी एक कोणतरी पॉवरफुल असेल तर. बरोबर. ओके. पण ह्या केसमध्ये काय होतंय की तो पैसा धनस्थानापेक्षा जास्ती अष्टम स्थानाचा पैसा जास्ती दिसतो. आलं लक्षात तुमच्या? बाकी काही पब्लिकली जायला नको, पण अष्टम स्थानाचा पैसा जास्ती असेल तर कदाचित त्याची पॉझिटिव्हिटी पण आहे की कदाचित वडिलांच्या मृत्यूनंतर भरपूर वारसा मिळणं, काहीतरी नावावर सोडणं, ह्या अँगलनी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो, हे लक्षात घ्या. पण ओव्हरऑल पण रवी धनेश आहे. मी मगाशी म्हटलं की रवी शनी युतीमध्ये सगळ्यात मेन म्हणजे रवी हॅम्पर होतो. धनेश म्हणजे डोळा, कुटुंब. त्यामुळे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने किंवा एकत्र राहण्याच्या दृष्टीने, डोळ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने ही युती चांगली नाहीये. निश्चितपणे काहीतरी त्रास होतील. आलं लक्षात? असं. आता आपण जी प्रश्न घेऊ ना ते बेसिकली तुमच्या वैयक्तिक कुंडल्यांपेक्षा ज्योतिष अभ्यासाच्या दृष्टीने जे असतील ते तुम्ही विचारा. आणि एस्पेशली कसं आहे की असे प्रश्न विचारा की ज्यांच्याबद्दल मी सांगतोय आता लहान बाळ आहे, काही घडलंय नाही घडलंय माहिती नाही, असे विचारण्यात काहीच पॉईंट नाही ना. नाही तर तुम्हाला त्यातनं शिकायला नाही मिळणार. मी सांगेन असं घडेल तसं घडेल, पण तुम्हाला काही प्रत्यंतर नाही आलं तर कसं होणार? त्यापेक्षा तुमच्या पुढे जी उदाहरणं असतील त्याबद्दल तुम्ही विचारा, डायलेमा असेल तर, म्हणजे तुम्हाला ते इमिजिएटली लागू पडतात की नाही प्रिन्सिपल्स ते ओळखता येईल. शिरीष विचारा. सर, एक प्रश्न होता. म्हणजे आपण आता कुंडल्यांकडे जाणार आहे सॉल्व्ह करण्यासाठी, तर नॉर्मली म्हणजे आतापर्यंत जेवढं मला कळलंय की आपण एक सिक्वेन्सनी जायला पाहिजे. होतं काय की आपण खूप लवकर उडी मारायला की प्रयत्न करतो, आणि म्हणजे आता जसं ठीक आहे कुठलं लग्न आहे, लग्नेश, रवी, चंद्र, मग इष्ट अनिष्ट ग्रह कुठं पडलेत, म्हणजे हा जो एक सिक्वेन्स आहे तर तसं आपण शिकणार आहे का आता? म्हणजे कारण का तो सिक्वेन्स सोडून म्हणजे तो एक फॉलो केला की मग एक जनरल कुंडलीचा एक अनालिसिस आणि मग प्रश्न, मुळात असं काही? मुळात क्लासमध्ये प्रेडिक्शन कसं करायचं हे जर शिकवायचं असेल तर आधी मुळात स्टेप वाईज प्रोसिजर शिकायला हवी ना. की कुंडली समोर आल्यानंतर आधी बघायचं काय हे कळलं पाहिजे ना, की बाबा मी पहिलं काय करू. चहा करायचंय म्हटल्यानंतर सगळ्यात आधी डोक्यात येतं ना आपल्याला, चला आधी भांडं घ्या, मग पाणी घ्या, मग गॅस लावून ते पाणी उकळत ठेवा,
किंवा व्हॉट एव्हर तुम्ही कशात बनवत असाल, जारमध्ये वगैरे व्हॉट एव्हर जे काय असेल ते, ह्या स्टेप्स तुमच्या डोक्यात रेडी असतात ना. उलटं पुलटं काहीतरी करत नाही की भांड्यात तापत ठेवलंय, मग चहा पावडर टाकली, मग ती तापल्यावर मग पाणी टाकलंय, असं पण करत नाही ना. कुंडली जगातल्या कुठल्याही गोष्टीला जर स्टेप वाईज प्रोसिजर असते तर कुंडली बघायला पण असते. ती ऑफकोर्स शिकवाल, ती नाही शिकवली तर नुसती प्रिन्सिपल अभ्यास करून काय फायदा आहे, सगळं शिकवणार, काही काळजी करू नका. सर आणि अजून एकच प्रश्न होता. मी ते ज्योतिषशास्त्र गुरु किल्लीमध्ये वाचत होतो, त्याच्यात त्यांनी रवी शनी युती असेल तर त्याच्यात वडिलांच्या म्हणजे मृत्यूनंतर उत्कर्ष होतो, म्हणजे असं एकदम त्यांनी बोल्ड स्टेटमेंट केलेलं मला असं जाणवलं. आणि ते माझ्या बाबतीत पण अनुभवलं मी, पण म्हणजे म्हणलं एवढं कसं काय जनरिक असू शकतं की ते प्रत्येकाला लागू पडेल. नाही, बोल्ड म्हणण्यापेक्षा ते अनुभवाचं आहे ना, कारण साधं सिंपल गोष्ट आहे. रवी तुमचे पिता आहे. रवी तुमचा पिता म्हणण्यापेक्षा कसं आहे माहितीये का, वडिलकीचं छत्र आहे रवी म्हणजे. ओके, तुमच्यातला रवी केव्हा जागृत होणार, जेव्हा तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःकडे घेणार. ओके, तुमचा जन्मदाता दर्शवणारा रवी जोवर शनी सोबत आहे, शनी अडथळे दर्शवतोय ना. त्यामुळे रवी शनी युती सोबत नीड नॉट बी की याचा अर्थ प्रत्येक वेळेला असं घ्यायचं नाही की बाबा वडील गेले कीच उत्कर्ष होईल, असं नसतं. वडिलांपासून वियोग म्हटल्यानंतर आपण काय होतं ना, आपण अभ्यासक किंवा ज्योतिषी लोकांना पटकन ना एक काहीतरी प्रेडिक्शन बोल्ड धरून त्याच्यावर उड्या मारायला लागतो लगेच. तसं नसतं. सूत्र काय, वडिलांपासून वियोग किंवा दूर जाणं, हे सूत्र आहे रवी शनी युतीचं. ते तुम्हाला मी शिकवलंय. याचा अर्थ आयदर वडिलांपासून तुम्ही फिजिकली दूर जाल, म्हणजे एक तर वडील वारतील, किंवा तुम्हाला परदेशात जायची संधी आली, वडील राहतात मुंबईला, तुम्हाला नोकरी मिळाली दिल्लीला. फिजिकल डिफरन्स तर आला, रेग्युलर भेट होत नाही, गाठी होत नाही. आलं लक्षात तुमच्या? किंवा वडिलांच्या तंगड्या नाही अडकवल्या की बाबा एखाद्याचा आहे परंपरागत व्यवसाय, वडील सांभाळतात, त्याच व्यवसायात हा मुलगा उतरला, नाही होणार प्रगती याची. वडील असेपर्यंत तर बिलकुलच नाही होणार. कर बाबा स्वतंत्र व्यवसाय, नको करू घराण्याचा परंपरागत व्यवसाय, प्रॉब्लेम येतील. अशा पद्धतीने रवी शनी युती ही वडिलांपासून सुख मिळणार नाही किंवा वडिलांशी संबंधित गोष्टींमध्ये अडचणी येतील, वियोग अनुभवाला येईल, त्रास अनुभवाला येईल, हे जे विवंचना अनुभवाला येतील, ह्यातलं एक फळ म्हणजे असू शकतं की वडिलांच्या मृत्यूनंतर हे होतो. पण मुळात बऱ्याच वेळेला काय होतं, रवी शनी युती बघितली ना की ज्योतिषी लोक बोल्ड प्रेडिक्शन करतात, वडिलांच्या मृत्यूनंतर भाग्योदय होईल. असं नसतं. मुळात आधी भाग्योदय व्हायचे योग त्याच्या कुंडलीत लागतात. नाही तर तो आपला मनातल्या मनामध्ये काय, प्रत्येक माणूस स्वार्थी असतो हे लक्षात. कोणी किती आव आणू दे, साधू संत होण्याचा, अरे बाबा माझा तर व्यवसाय, माझं तर काही होतच नाही आणि वडील जिवंत आहेत, कधी एकदा जात आहेत, असा विचार करत बसतील लोक. हल्ली हे कलियुग आहे, काही करतील लोक, हे लक्षात घ्या. म्हणून ज्योतिषाने अशी प्रेडिक्शन करताना फार मुळात आधी अशा सो कॉल्ड निगेटिव्ह भाषेत प्रेडिक्शन करायची नसतात. त्यांनी ते दिले, ते अभ्यासकांसाठी दिले ग्रंथामध्ये, हे लक्षात घ्या. ओके, की हा अनुभवाला येतो, वडिलांच्या पश्चात उत्कर्ष होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनीनी दर्शवलेल्या कुठल्याही चांगल्या फळाला काहीतरी वियोगाची किनार असते, हे लक्षात घ्या, कायम लक्षात घ्या. ओके, तर इथे रवी शनी युतीमध्ये वडिलांचा वियोग, मग नीड नॉट बी वडिलांचा मृत्यूच होईल, वडिलांपासून दूर. मी सांगतो ना, रवी शनी युती असेल एस्पेशली नवम दशम स्थानामध्ये किंवा धन स्थानामध्ये, चतुर्थ स्थानामध्ये, तर मी सांगतो अरे शक्यतो वडिलांसोबत नको राहू, वडिलांसोबत एकत्र व्यवसाय करू नको जर व्यवसायात उतरायचं असेल तर. किंवा वडील आहेत समजा जनरल मोटर्स धरून झाला, एखाद्या कंपनीत वडील आहेत, ओके, आहेत मोठे डिपार्टमेंट हेड आहेत, मुलगा पण शिकतो बिकतो, विचारायला येतो की वडील मला घेऊ शकतात त्यांच्याच कंपनीमध्ये, मी जाऊ का त्यांच्याकडे? नाही सांगतो मी, नको जाऊ, तुझ्या बळावर तू दुसरी नोकरी शोध. हवे तर डेझिग्नेशन कमी मिळेल, इनिशियली पगार कमी मिळेल, पण वडील जिकडे आहेत तिकडे जाऊ नको. थोडक्यात काय, वडिलांपासून ही नाही तर ती फारकत, हे त्याचं सूत्र आहे, हे लक्षात घ्या. नीड नॉट बी की ते प्रत्येक वेळेला अनडिझायरेबल किंवा निगेटिव्ह काहीतरी घडेल, असं नसतं. सर अतिशय परफेक्ट. या मुलाचं पण असंच, म्हणजे हा अमेरिकेला गेलेला, म्हणजे ते बरोबर आहे, तुम्ही म्हणाल ना, ते वियोग एकदम परफेक्ट सांगितलं सर आपण. म्हणजे त्यानंतर त्याची एकदम इमिजिएट त्याची खूप ग्रोथ झालेली आहे, त्याची खूप ग्रोथ वडिलांपासून दूर गेला की होणार ग्रोथ, हे लक्षात घ्या. पण सर हे युतीमध्ये असतानाच असं होईल का प्रतियुती, केंद्रयोग वगैरे असताना पण असं होईल? मुख्य युती महत्वाची, पण केंद्र प्रतियोगात सुद्धा हे अनुभवाला येतच. ओके, वडिलांसंबंधी या नाही तर त्या स्वरूपाची आयदर फारकत किंवा चिंता, पण युतीपेक्षा केंद्र प्रतियोग जास्ती त्रासदायक असतं असं माझं म्हणणं आहे या बाबतीत. ओके, आशिष विचार. ऐकायला येत नाहीये. आणि चंद्रापासून रवीपासून लग्नापासून आणि चंद्रापासून आपण पत्रिका बघतो. येतो का आवाज?
हा आता बोल. हा येतो. लग्नापासून आणि चंद्रापासून आपण पत्रिका बघतो, तर रवीपासून पण बघायची का, म्हणजे का नाही बघायची असते रवीपासून पण पत्रिका. अनेकदा रवीपासून पत्रिका बघता येते. ते कसं ते मी आता आपण पत्रिका सोडवायचे नियम पाहू ना, तेव्हा मी तुम्हाला शिकवेन. प्रत्येक वेळेला रवीपासून बघायची गरज नसते, पण काही काही वेळेला निश्चितपणे बघायला लागते रवीपासून पत्रिका. म्हणजे सुदर्शन चक्र तसंच आहे ना, की लग्न, चंद्र आणि रवी या तिघांपासून पत्रिका आयडियली बघायची असते. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली रवीपासून पत्रिका बरेचसे ज्योतिषी बघत नाहीत. काही काही वेळेला ती बघायला लागते. कधी बघायला लागते ते मी तुम्हाला शिकवेन. सर शिकू आपण. हर्षल, नेपच्यून, प्लुटो किंवा राहू, केतू हे आता आपण म्हणजे राशी दिलेली नसतं. आपण लग्नाचे पंचमेश, भाग्येश हे आपण शुभ मानतो, बरोबर, म्हणजे प्रत्येक राशीप्रमाणे मानतो. तर हे जे काही पत्रिकेमध्ये ही युती असते, हर्षल, राहू, केतू, राहू, नेपच्यून अशी युती असते किंवा त्यांच्यामध्ये अंशात्मक योग असतो प्लुटो, तर हे कसं काय आपण बघायचं? कारण त्याला कुठली राशी दिलेली नसतं, म्हणजे स्थान आपण बघत नाही. तर ह्या युती आल्यावर किंवा त्यांच्यातले अंशात्मक योग आल्यावर आपण ह्या कसं काय बघणार? आपण फक्त तेवढेच बघतो की शुभग्रह किंवा अशुभग्रह जे आहेत, म्हणजे आपण मंगळ जे आपण कॅटेगरी आपण ह्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ, ते हे जे ग्रह जेव्हा ह्याच्यावर म्हणजे यांची एकमेकांबरोबर ह्या 4-5 ग्रहांची जेव्हा अंशात्मक युती किंवा हे होतात, तर कसं काय बघणार? कसं होतं, हर्षल, नेपच्यून, प्लुटो तर आपण वैयक्तिक ज्योतिषात आपण थोडा नाही लक्षात घेतो, त्याला तूर्त बाजूला ठेवूया. पण हर्षल, नेपच्यून, राहू आणि केतू यांच्या युत्या सुद्धा निश्चितपणे परिणाम करतात. त्या ग्रह आहेत म्हटल्यानंतर ते परिणाम करणार, युत्या काय किंवा केंद्र प्रतियोग काय. पण इथे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, की हे ग्रह ना हे थोडे डिपेंडंट कुठल्या अर्थाने आहेत, की ह्यांना स्वतंत्र फळं म्हणण्यापेक्षा ते ना कोणाचा तरी हात धरून फळं देतात, विशेष करून. हे लक्षात घ्या. एखाद्या भावारंभाचा किंवा एखाद्या ग्रहाचा मुळात आधी हर्षल, नेपच्यूनची कारकत्व तयार होताना मी तुम्हाला शिकवलं, की त्यांच्यामध्ये बेसिकली तर बेस जो आहे त्यांचा तो ग्रहाच्या कारकत्वांचाच आहे, बरोबर. की हर्षलमध्ये तुम्हाला मंगळाचीही फळं दिसतात आणि बुधाचीही फळं दिसतात, काही अंशी रवीची पण दिसतात. ओके. तर तसं नेपच्यून मध्ये तुम्हाला चंद्राचीही दिसतात, शुक्राचीही दिसतात आणि गुरुचीही दिसतात. आलं लक्षात? आता एखाद्याच्या पंचम स्थानामध्ये नेपच्यून आहे, ओके, पंचम भावारंभावर नेपच्यून आहे गृहीत धरून चला. नुसतं पंचम भावारंभावरचा नेपच्यून बघून तुम्हाला काहीच क्लिअर प्रेडिक्शन करता येणार नाही. हा, तुम्हाला 10, 12, 25, 30 प्रेडिक्शन तयार कर, हे पण होईल, ते पण होईल, ते पण होईल असं, पण त्यातलं एक्झॅक्ट ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला कळणार नाही. पण आता बघा, एखाद्याच्या पंचम भावारंभावर नेपच्यून आहे आणि नवपंचम शुक्र, आणि दुसऱ्याच्या पंचम भावारंभावर नेपच्यून, नवपंचम गुरु. स्ट्रेट वे तुम्ही विचार कराल की नेपच्यून मध्ये शुक्राचं पण कारकत्व आहे, गुरुचं पण कारकत्व आहे आणि चंद्राचं पण कारकत्व आहे. पण ज्याचा नेपच्यून शुक्राच्या नवपंचमात आहे त्याचं शुक्राचं कारकत्व जास्ती तो उद्दीपित करू शकतो ना. मग अशा नेपच्यूनचा नवपंचम योग शुक्राशी हा कलेच्या दृष्टीने किंवा भक्तीच्या दृष्टीने जास्ती चांगल्या प्रकारे, भावनिकरित्या तो जास्ती काम करेल. भावनिक जाणीव ज्याला आपण म्हणतो, एम्पथी, सिंपथी, याच्या दृष्टीने तो, कंपॅशन याच्या दृष्टीने तो जास्ती पॉवरफुल ठरेल. याच्यापेक्षा ज्याचा गुरुच्या नवपंचमात नेपच्यून आहे तो गुरुचं कारकत्व जास्ती विकसित करेल ना, मग हा आध्यात्मिक दृष्ट्या जास्ती पॉवरफुल ठरेल. त्यामुळे हर्षल, नेपच्यून सारखे ग्रह असतात हे कायम इतर ग्रहांच्या किंवा ज्या राशीत आहेत, विशेषतः राशी, नवमांश, त्यांच्या अनुषंगाने ते काय पद्धतीने ते स्वतःला दृग्गोचर करतील हे ओळखायचं असतं. दुसरी गोष्ट अशी, राहू केतूचं पण तेच आहे ना. राहू केतूचं इंडिपेंडेंटली तुम्हाला विचारलं तर तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेलं असतं की राहूवर नाही बघतात, केतूवर नाही बघतात, पण अल्टिमेटली फॅक्ट काय, तर राहू आणि केतू हे राशी स्वामीचे एजंट आहेत ना. ते राशी स्वामीचे एजंट म्हणूनच काम करणार ना. त्यामुळे आधी मुळात एखाद्याचा राहू सप्तमात आहे, तुम्ही धरून चाला काय फळ देईल, तर तुम्ही बघाल अरे मंगळाच्या राशीत असेल तर राहूचं स्वरूपच वेगळं पालटेल आणि शनीच्या राशीत असेल तर राहूचं स्वरूप पालटेल. त्यामुळे हे जे ग्रह आहेत ना, हे जे अंशात्मक योग फॉर्म करतात ते फार कॉम्प्लेक्स असतात आणि ते अनुभवाने तुमच्या लक्षात येतात. पण सूत्र हेच आहे की मुळात आधी ते कुठली पॉवर स्वतःची दृग्गोचर करतायत. की उदाहरणार्थ धरून चाला, तुम्ही धरून नाही कशाला, फॅक्ट सांगतो तुम्हाला. कन्या लग्नाची एक व्यक्ती, आपले प्रचंड म्हणजे विद्वान ज्योतिषी होते कन्या लग्नाचे, अनफॉर्च्युनेटली ते रिसेंटली वारले. त्यांच्या तृतीय स्थानामध्ये वृश्चिक राशीची शनी राहू युती आहे. शनी राहू युती वृश्चिक राशीची आहे, बरोबर. तडकाफडकी मृत्यू आहे यांचा. हे कळलं सुद्धा नाही, त्यांना सुद्धा कदाचित कळलं नसेल आपण वारलोय ते, इतका तडकाफडकी मृत्यू आहे. ओके. आता शनी राहू काही तडकाफडकी घटना घडवायला काही तेवढे हे नाहीत. राहू जरी दर्शवतो तरी शनी सोबत गेल्यावर आपण काय विचार करतो की राहू शनीचं स्वरूप धारण करेल. नो डाऊट तो शनीचं स्वरूप धारण करेल, वादच नाही. पण द बेसिक फॅक्ट इज राहू राशी स्वामीचा एजंट म्हणून काम करतो ना. या कुंडलीमध्ये राहू आहे मंगळाच्या राशीत,
मंगळ आहे तृतीयेश आणि अष्टमेश या दोन मृत्यू स्थानांचा किंवा म्हणाला तर आरोग्य आयुर्दायाच्या स्थानांचा मालक. म्हणजे इन शॉर्ट ही मंगळाच्या राशीतली शनी राहू युती ही जणू काही शनी मंगळ असल्यासारखीच काम करते ना. आणि शनी मंगळ युती ही तडकाफडकी गोष्टी घडवते. अष्टमाचा इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे, कारण राहू मंगळाच्या राशीत आहे, मंगळ अष्टमेश म्हटल्यानंतर राहू पण अष्टमेश म्हणून काम करणार. म्हणून इथे शनी मंगळ जणू काही युती आहे अष्टम स्थानाशी संबंधित, या पद्धतीने तडकाफडकी मृत्यू आला. आलं लक्षात तुमच्या? अशा पद्धतीने ह्या ग्रहांचे जर तुम्ही अर्थ लावलेत ना तर तुम्हाला ते ओळखणं सोपं पडेल. येत आहे तुमच्या लक्षात? साधारण 91-92 त्या साईड म्हणजे त्या वर्षाच्या कुंडलीमध्ये मी बघितलं की हर्षल नेपच्यून युती आहे बऱ्याच राशीमध्ये, मूळ नक्षत्रात आहे. तिथे कुठलाही ग्रह नाही किंवा काय, पण त्या स्थानाच्या बाबतीत थोडंसं मी हे बघितलं. हर्षल नेपच्यून युती म्हटल्यानंतर विचार करा ना, किती दोन विरोधाभासी ग्रह एकत्र आलेत बघा, किती दोन विरोधाभासी एनर्जी तिथे एकत्र आलेल्या आहेत. आणि हर्षल नेपच्यून हे जनरेशन्सवर परिणाम करणारे ग्रह आहेत. 7 वर्ष 14 वर्ष 21 वर्ष असे एकेका राशीत राहत असल्यामुळे प्लुटो वगैरे हे जनरेशन्सवर परिणाम करणार आहे. म्हणून बघा ना 91-92 ची जनरेशन ही थोडी विम्झिकल आहे, ब्रिलियंट आहे, नो डाऊट ब्रिलियंट आहे, पण विम्झिकल आहे, नो डाऊट ब्रिलियंट आहे, पण विचित्रच कॉन्सेप्ट आहेत काहीतरी जगाकडे बघायच्या. त्यांच्या ज्यांच्या स्वभावावर परिणाम करतात. उदाहरणार्थ चंद्राच्या, रवीच्या, लग्नाच्या योगामध्ये हर्षल नेपच्यून आहे, त्यांचा स्वभाव बघा असा वेगळाच आहे काहीतरी. एखादी गोष्ट म्हणजे टोकाला न्यायची, आणि तो कॉम्प्लेक्स आहे, अतिशय कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला पिनपॉइंट देणार आहे, स्वभावाला थांग न लागणं ज्याला म्हणतो ना तसा प्रकार आहे, लक्षात घ्या. तर त्यामुळे हर्षल नेपच्यून वगैरे हे बहुतेक वेळेला ऍज अ ज्योतिषी म्हणून तुम्हाला गोंधळात पाडू शकता जेव्हा या युत्या असतात. हर्षल नेपच्यूनची युती, हर्षल नेपच्यून राहू अशी युती किंवा हर्षल राहू युती, ते थोडं तुम्हाला अनुभवाने आणि मेन म्हणजे त्याच्यात कुठला ग्रह दुसरा पहिल्या 7 ग्रहांपैकी कुठला भाग घेतोय त्या अँगलनी तुम्हाला ते बघणं. ह्या आता आपण कुंडल्या सॉल्व्ह करू ना तेव्हा अशा कुंडल्या येतील तेव्हा तुम्हाला ते अधिक चांगल्या प्रकारे कळेल. मंदार सर विचारा. सर, एका व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणालात की चंद्राला अष्टमेषत्वाचा दोष लागत नाही, तर षष्ठेश किंवा व्ययेश म्हणून पण असा चंद्राला एक्सेप्शन आहे का? आणि अशा केसमध्ये चंद्र धनु लग्नाला मग कसा फळू शकेल साधारण? कारण अष्टमेश त्या लग्नाला अष्टमेश नसल्यासारखंच झालं ना. एक रोल त्याच्या एक म्हणजे हे फार धनु लग्न चांगलं सगळ्यात असं म्हणायचं की काय? अतिशय उत्तम प्रश्न आहे, आणि हे वाक्य मला तुमचं आवडलं, जणू काही या लग्नाला अष्टमेशच नाही असं. एक लक्षात घ्या, आपल्याकडे ना ज्योतिषशास्त्र शिकताना विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी जी गफलत काय होते तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठी द वर्स्ट मिस्टेक विच स्टुडंट्स मेक शिअरली बिकॉज ऑफ इग्नोरन्स, ती म्हणजे लघु पराशरीचा किंवा पराशरीचा नीट अभ्यास करत नाहीत. कारण इष्ट अनिष्ट ग्रह हे त्यातून आलेले आहेत आणि ते फ्लॉलेस आहेत. मी तुम्हाला ते इष्ट अनिष्ट ग्रहांवर आपली भरपूर लेक्चर्स झाली, ते शिकवताना मी सांगितलं की ज्योतिषशास्त्रामध्ये फ्लॉलेस कॉन्सेप्ट जर कुठला असेल तर तो लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह आहेत, फ्लॉलेस आहेत. त्यांची जी मेथोडॉलॉजी आणि वर्किंग स्टाईल आहे ती. एक कायम लक्षात ठेवायचं की कुठलाही ग्रह एखाद्या स्थानाचा मालक झाला तरी त्याला त्या स्थानासंबंधित काही गोष्टी करायचा रोलच नाही हे शक्य नाही. ही पहिली एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या एकेका प्रश्नाची उत्तरं द्यायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टमेशाचं अष्टमेशत्व जातं म्हणजे आधी काय होतं ते फक्त लक्षात घ्या. कोणाला सांगितलेलं आहे तर ज्यावेळेला अष्टमेश लग्नेश असतो त्याला सांगितलेलं आहे, म्हणजे मेष आणि तुळ लग्न, किंवा रविचंद्र अष्टमेश झाले तर म्हणजे मकर लग्न आणि धनु लग्न. फक्त ह्याना एक्सेप्शन्स आहेत. काय एक्सेप्शन्स आहेत तर तेही मी एक्सप्लेन केलंय की मुळात आधी अष्टमेश हा आयुर्दायाशी संबंधित ग्रह, बरोबर. एकच ग्रह लग्नेशही आहे आणि अष्टमेशही आहे म्हटल्यानंतर तोच आयुर्दाय देईल पण आणि आयुर्दाय काढून पण घेईल असं होत नाही. कारण त्याच्याकडे दोन्ही, मुळात अष्टमस्थानी मृत्यूस्थान नाहीये. अष्टमस्थानी मुळात मृत्यूस्थान नाहीये, हे पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची. अष्टमस्थान मृत्यू देत नाही, ते मृत्यूसम पीडा देणारं स्थान आहे, मृत्यूजन्य परिस्थितीमध्ये नेणारं स्थान आहे. पण आफ्टर ऑल ते आयुष्य स्थान आहे. ते बिघडलं की आयुष्य कमी होतं म्हणून मृत्यू लवकर येतो. ही पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा. ते रिव्हर्स मेकॅनिझम आहे तिकडे.
मग लग्नस्थान हे सुदृढता देणारं स्थान आणि अष्टमस्थान हे आयुष्य वाढवणारं स्थान, यांच्या जबाबदारी जर एकाच ग्रहाकडे असेल तर साहजिकच आहे केंद्रेश म्हणून ग्रह कायम बलवान असतो. आणि अष्टमस्थान सुद्धा व्ययस्थानाप्रमाणे एका अर्थी परावलंबी स्थान आहे, हे लक्षात घ्या. परावलंबी याचा अर्थ अष्टमेश हा दुसऱ्या कुठल्या स्थानाचा मालक आहे त्याच्यावर त्याचं शुभत्व अशुभत्व ठरत असतं. इथे अष्टमेश लग्न, आणि लग्न हे केंद्र आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कोणस्थान पण आहे. आणि कोणाचा तो मालक झाल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेष आणि तुळ लग्नाला काय होतं, चरराशी केंद्रात येतात लग्नात. चरराशी बाय डिफॉल्ट बलवान असतात, केंद्रात आले तर 100% बलवान असतात. याचा अर्थ अष्टमेश पेक्षा लग्नेश म्हणून हा ग्रह जास्ती काम करतो, हे लक्षात घ्या. याचा अर्थ मेष लग्नाला मंगळ अष्टमेश म्हणून अपघात देत नाही का? देतो, पण लग्नेश म्हणून आयुर्दाय जास्ती देतो चांगल्या प्रकारे. तुळ लग्नाला शुक्र अष्टमेश म्हणून तो काही लैंगिकांची दुखणी देत नाही का? देतो, पण लग्नेश म्हणून आरोग्य टिकवण्याकडे त्याचा जास्ती कल असतो. अष्टमेश म्हणून दोष नसतो याचा अर्थ तो संपूर्णतः क्लिअर झाला अशातला भाग नाही. अष्टमेश ग्रहाकडे काही ना काहीतरी तर दोष राहणारच, पण तो दोष खूप कमी होतो त्याच्या दुसऱ्या भावेशत्वामुळे. हे होतं मेष आणि तुळ लग्नाबद्दल. धनु लग्नाचा परिणाम असा होतो की चंद्र अष्टमेश झाल्यामुळे मुळात रवी आणि चंद्र हे स्वतः आरोग्याचे कारक ग्रह आहेत ना, त्यांच्यापासून एक वेगळी कुंडली फॉर्म होते ना, चंद्र कुंडली. त्यामुळे जरी चंद्र अष्टमेश असला तरी तो जिकडे कुठे असेल अष्टमेश म्हणून, पण तिथे तो तिकडून एक वेगळी कुंडली फॉर्म होते, तिथे तो लग्नाचाच असणार आहे. रवीकडनं एक कुंडली फॉर्म होते, मकर लग्नाला रवी अष्टमेश, पण रवीकडनं होणाऱ्या ह्याच्यात तो लग्नातच असणार आहे. म्हणजे लग्नात आरोग्यदायी ग्रह या अर्थाने तो पॉझिटिव्हच आहे. पण याचा अर्थ धनु लग्न किंवा मकर लग्नाला ते अष्टमेश म्हणून दोष पूर्ण टळला का? तर तसं होत नाही. माझा अनुभव असा आहे, तसं होत नाही. अष्टमेश म्हणून दोष टळण्यासाठी हा ग्रह कुंडलीमध्ये सुस्थितीत असावा लागतो, आणि बट नॅचरल सुस्थितीत असल्यामुळे अष्टमस्थान सुधारतं, म्हणजे आयुर्दाय वाढतो. आलं लक्षात? आणि या दोन ग्रहांचं मेन काम आयुर्दाय वाढवण्याचं असल्यामुळे ते जरा जरी सुस्थितीत असले ना तरी आयुर्दाय वाढवतं, कारण याचं मेन कामच आहे ना आरोग्य देणं. रविचंद्राचं काय काम आहे? आरोग्य देणं. त्यांना जरा जरी ते सुस्थितीत असेल तरी धनु आणि मकर लग्नाला तेवढी भीती नसते जेवढी इतर लग्नांना असते. आलं लक्षात तुमच्या? हे त्यातलं मेन मर्म आहे. इतरही अनेक मर्म आहेत ती आपण थोडी पुढे गेल्यावर आपण शिकू. धीरज विचार. हॅलो. हा सर, दोन प्रश्न आहेत माझे. एक म्हणजे मीन राशी आणि अपंगत्व ह्या दोन्हीचा संबंध एकदा थोडाफार समजावून सांगा. आणि दुसरं म्हणजे बुध आणि शनी, याच्याबद्दल मला फार इन्फॉर्मेशन नाही मिळाली. बुध शनी युती किंवा समसप्तक, तर त्याच्यावरती थोडेफार तुमचे विचार सांगा. नाही, मीन राशी आणि अपंगत्व म्हणजे नक्की काय म्हणायचंय? मीन राशी आणि अपंगत्व म्हणजे नक्की काय म्हणायचंय? ऐकू येत आहे का? हा सर, येत आहे, आत्ता येत आहे आवाज. मीन राशी आणि अपंगत्व म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मीन राशी, जनरली मीन राशी सोबतच म्हणजे कुठल्याही प्रकारचं अपंगत्व जोडलं जातं, तर ते पायाबद्दलचं साहजिक आहे. पण ते अपंगत्व म्हटलं की मग त्या हाताचं असो किंवा कुठलं असो, असं बऱ्याच वेळा ऐकण्यात आलं की मीन राशी असेल आणि त्यामधले ग्रह असतील तर ते अपंगत्वाशी जोडले जातात. मग ह्या मीन राशीच नेमकं का, म्हणजे अपंगत्वाला मीन राशीच का? नाही, मुळात मेन म्हणजे मीन राशी ही अपंगत्वाची राशी नाहीये, पहिली गोष्ट लक्षात घ्या. तसं असतं तर मीन लग्नवाल्यांची पंचायतच झाली असती. ओके. लग्नवाले अनेक जण धडधाकट आयुष्य अगदी उत्तम व्यवस्थित काही प्रॉब्लेम नसताना गेलेलेही पाहिलेले आहेत. ओके. मीन राशी ही अपंगत्वाची रास नाहीये. जलराशी या रोगप्रतिकार शक्ती कमी दर्शवतात, कारण साहजिकच नाही, पाण्यात अग्नी कमी असतो ना. त्यात वृश्चिके ही मंगळाची असल्यामुळे वृश्चिकेत रोगप्रतिकार शक्ती आहे, पण कर्क आणि मीन ह्या दोन्ही राशी मुळात रोगप्रतिकार शक्तीच्या दृष्टीने कमकुवत राशी आहेत, वीक राशी आहेत, हे लक्षात घ्या. ओके. साहजिकच आहे की मुळात शारीरिक सुदृढता देणारे जे ग्रह आहेत रवी आणि मंगळ मेनली, ते मीनेत आले तर त्यांची धग कमी होते, साहजिकच आहे, रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. दुसरे ग्रह जर आले मीन राशीमध्ये, उदाहरणार्थ शनी, तो तसाही विकलच ग्रह आहे,
तत्वाचा ग्रह जलराशीमध्ये पोषक नसतो, हे मी तुम्हाला शिकवलंय का नसतो वगैरे ते. बुध तर नीचेचाच होतो, पण गुरु शुक्रासारखे ग्रह मीन राशीत आले तर ते त्रास देत नाहीत, ते हिलिंग करतात, कारण ते नैसर्गिक सौम्य ग्रह आहेत. चंद्र सुद्धा फॉर दॅट मॅटर. मग अशाना प्रॉब्लेम अपंगत्व वगैरे काही येत नाही, उलट ते कुठल्याही याच्यातनं लवकर बरे होऊ शकतात. अपंगत्वाचा प्रश्न केव्हा येतो, आपल्याकडे होतं काय ना, आपण स्थानांच्या प्रॉपर्टी ज्या वेळेला ठरवतो ना, त्यावेळेला एक बिगेस्ट मिस्टेक, ब्लंडर, ज्याला मी ब्लंडर म्हणेन, ते असं आपण करतो की स्थानांच्या प्रॉपर्टी ठरवताना त्या स्थानात कुठली रास येते त्याच्यानुसार आपण त्याची स्थानाची प्रॉपर्टी ठरवतो, कारण आपल्याला स्थानांच्या प्रॉपर्टी कशा फॉर्म होतात ते माहिती नाहीये म्हणून. किंवा 12वं स्थान हे अपंगत्वाचं स्थान आहे ना, मग अपंगत्वाचं कारकत्व मीनेला पण जोडा. नाही, मीन नाही अपंग. 12वं स्थान अपंगत्वाचं कारक स्थान आहे, ते वेगळं कारण आहे त्याच्या मागे. मग ते अपंगत्वाचं आरोप पण तुम्ही मीन राशीवर नका करू. मीन रास बाय डिफॉल्ट वीक रास आहे, दॅट इज अ डिफरंट स्टोरी, पण अपंग रास नाहीये. हा, अपंगत्व आणणारा घटक, उदाहरणार्थ व्ययश किंवा शनी, हे मीन राशीमध्ये असतील तर कदाचित पायाचं किंवा त्या ग्रहाने दर्शवलेल्या अपंगत्वामध्ये कमतरता, कमकुवतपणा, दोष उद्भवू शकतात. पण आणतंय कोण? मीन रास नाही आणतंय, तो ग्रह आणतोय. बरोबर. येते लक्षात तुमच्या? बरोबर. आलं लक्षात तुमच्या? त्यामुळे कसं आहे, मीन रास अपंगत्व नाही, 12व्या स्थानात ती पडते म्हणून बऱ्याच वेळेला 12व्या स्थानाचा आरोपण राशींवर करतात, जसं राशींचा आरोपण स्थानांवर करतात तसं. त्यामुळे ते लोकांना वाटतं मीन रास अपंग वगैरे नाही. हा, बिघडली तर देणार ना, बिघडली तर कुठली रास त्या अवयवाचे त्रास देणार. मग मीन रास बिघडली तर पायाची दुखणी देते, आणि हे मीन चालण्याचा अवयव असल्यामुळे अपंगत्व लगेच ते लक्षात येतं. हातापायाचं, डोक्याचं अपंगत्व लक्षात येत नाही. वेडा माणूस हे पटकन कोणाला कळत नाही, बरोबर, लगेच कळतो. तसा प्रकार आहे. त्यामुळे मीन राशीचं सारखं ही मकर, कुंभ, मीनेची अपंगत्व ही लवकर दिसून येतात, हे लक्षात घ्या. हा, दुसरा काय प्रश्न होता? दुसरा, मी ऍक्च्युली रेग्युलर आहे थोडासा क्लासला, त्यामुळे ते शनी बुध युत्या किंवा समसप्तक या संदर्भातलं विवेचन मला वाचून पण फार जास्त नाही मिळालं. शनी बुधाबद्दल थोडस एक काम करतो, क्लासमध्ये ते विस्तृत झालंय तर ते मी तुला पर्सनली शुअर. ओके. पंडित मॅडम विचारा. mental issues, there are so many types of mental issues nowadays. तर ते कशाने व्हायचे? बुध, शनी, चंद्र कोणत्या कशाने बघायचं? सगळ्यात मेन म्हणजे एक लक्षात घ्या, मेंटल फॅकल्टीज ज्या असतात आपल्या व्यक्तीच्या, त्या अनेक प्रकारे मोडतात. मुळात आपल्याकडे आपल्या ज्योतिषाचा सायकॉलॉजीचा अभ्यास अजिबात नाहीये. ओके. त्यामुळे मुळात आधी ज्योतिषावरनं, जर ज्योतिषाचा सायकॉलॉजीचा अभ्यास नसेल तर कुंडलीवरनं कसा ओळखणार की कुठले सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स होतील? ओके, ही पहिली गोष्ट. त्यामुळे आधी एक लक्षात घ्यायला पाहिजे की सायकॉलॉजीचा किंवा कॉग्निटिव्ह फंक्शन्सचा बोधन आधी आपल्या मुळात काय काय प्रकारचे डिसऑर्डर्स असू शकतात हे आधी आपल्याला माहिती पाहिजे, की ते भावनिक पातळीवरचे डिसऑर्डर्स म्हणजे काय असतात, कॉग्निटिव्ह पातळीवरचे डिसऑर्डर्स म्हणजे बौद्धिक पातळीवरचे डिसऑर्डर्स काय असू शकतात, थॉट्सच्या पातळीवरचे डिसऑर्डर्स म्हणजे वैचारिक पातळीवरचे, किमान, बाकी कॉम्प्लेक्सिटीमध्ये सोडून येऊया, पण निदान मेंटल डिसऑर्डर्स असतील, मेंटल फॅकल्टीचे डिसऑर्डर्स असतील तर त्या 3 प्रकारचे असू शकतात. एक तर ते वैचारिक म्हणजे विचारांशी संबंधित असतील, किंवा भावनिक म्हणजे फिलिंग्स आणि इमोशनशी संबंधित असतील, किंवा बौद्धिक म्हणजे इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीशी, कॉग्निटिव्ह फॅकल्टीशी संबंधित असतील. बरोबर. आधी आपल्याला कळलं पाहिजे ना कुठल्या ग्रहाच्या अंमलाखाली 3 फॅकल्टीज येतात. तत्वांचा अभ्यास तुमचा झाला की तुम्हाला या गोष्टी चांगल्या प्रकारे उलगडतात, आणि तुमच्या ऑलरेडी उलगडलेल्या आहेत, की उदाहरणार्थ चंद्र आणि शुक्र हे इमोशनल आणि फिलिंग दर्शवतात, कारण ते जलतत्वाचे ग्रह आहेत. बुध तुम्ही जातक पारिजात बघाल तर आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याकडे, मी ते नक्षत्रांचं व्याख्यान घेतलं तेव्हा मी सायकॉलॉजीचं व्याख्यान घेतलं, त्यानंतर काही ज्योतिषी मला फोन आले, ते मला सांगत होते की आपल्या ज्योतिषात सायकॉलॉजीच्या अँगलनी बघतच नाही वगैरे वगैरे वगैरे. तसं नाहीये, आपल्या ज्योतिषांमध्ये पण सायकॉलॉजीच्या अँगलनी फार विचार केले आहे. उदाहरणार्थ जातक पारिजात जर ओपन केलं तर बुधाला बोधन कारक म्हटलेले आहे. बोधन म्हणजे काय? कॉग्निशन, मेंटल फॅकल्टीज म्हणजे इंटेलेक्च्युअल फॅकल्टीज. त्यामुळे बुध हा मेन म्हणजे वैचारिकतेचा कारक आहे, कारण थॉट प्रोसेस बुधाच्या अंमलाखाली येते ना. आणि इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम्स जे असतात बौद्धिक, ते मुख्यतः वायू तत्व आणि रवी गुडूकडे येतात.
हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला आपण बौद्धिकता बुधाला चिकटवतो, बुधाकडे वैचारिकता आहे बौद्धिकतेपेक्षा. तुम्हाला कळलंय, तुम्हाला मी शिकवलंय पृथ्वी तत्व आणि वायू तत्वातला फरक शिकवताना वगैरे. त्यामुळे काही जण, आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, विचारांनी भंडावून डोकं सुटणं, वैचारिकतेचे की विचारांशी संबंधित काहीतरी त्रास आहेत, ह्याच्यासाठी चंद्र नाही बिघडला, बुध बिघडला तरी पुरेसा असतो. परसेप्शन ज्याला आपण म्हणतो त्या रिलेटेड असं प्रॉब्लेम असतात. भावनिक पातळीवर जे त्रास येतात, जिथे म्हणजे मूड स्विंग्स आहे, इतर काही आहे, फोबिया आहे, भीती आहे, भयगंड आहे, तिथे चंद्र बिघडावाच लागतो. कारण ते स्ट्रेट वे तुमच्या इमोशनली हॅम्पर करणारे ग्रह आहेत, चंद्र किंवा शुक्र. बुध पण बिघडतो, नो डाऊट. तसं बघायला गेलं तर हे ग्रहांमध्ये थोडेसे इंटरप्ले पण आहे, हे लक्षात घ्या. पण ह्या गोष्टी आपल्याला जर लक्षात आल्या नाहीत की कुठल्या प्रकारचा डिसऑर्डर असतो तर, आणि त्याचं फंक्शन काय, काय झाल्यामुळे तो डिसऑर्डर, सिम्पटम्स काय, तर तुम्हाला कुंडलीवरनं ते ओळखता नाही येणार आहे, लक्षात घ्या. ओव्हरऑल एक जनरल स्टेटमेंट जर करायचं झालं, जनरल ऑब्झर्वेशन, तर चंद्र आणि बुध हे मेन ग्रह आहेत की जे मानसिक विकारांमध्ये बिघडलेले आढळतात. मेन ग्रह आहेत. एक कायम लक्षात ठेवा, प्रत्येकात काही ना काहीतरी मानसिक विकृती ही असतेच. ती जोवर लाईफला त्रास देत नाही तोवर ती विकृती म्हणून आपल्या लक्षात येत नाही. ती लाईफला त्रास देते, त्यांच्या पत्रिका अभ्यासल्या तर लक्षात येतं चंद्र आणि बुध हे दोन ग्रह प्रॉमिनंटली बिघडलेले आढळतात आपल्याला. काही डिसऑर्डर्स मध्ये शुक्रही बिघडलेला आढळतो, काही डिसऑर्डर्स मध्ये. पण मेन ग्रह आहेत ते म्हणजे चंद्र आणि बुध, कारण ते स्ट्रेट वे तुमच्या विचारशक्तीवर, परसेप्शनवर परिणाम करणारे ग्रह आहेत. आणि मेंटल प्रॉब्लेम्स म्हणजे काय असतात, तर तुमचं परसेप्शन बेस्ड असतात. 99% तुमच्या थिंकिंग आणि कॉग्निशन रिलेटेड असतात, हे लक्षात घ्या. त्याची चावी सुटली की तुमचे ते प्रॉब्लेम्स दूर होतात, हे लक्षात घ्या. आलं लक्षात तुमच्या? त्याही आपण कुंडल्या सोडवणार आहोत आपण क्लासमध्ये. बोला आणि काय. अरविंद सर विचारा, 12% सर. सर माझा सांगता तुम्ही, आवाज नाही येते. आणि मला जरा प्रॉब्लेम झालाय, काहीतरी आवाजाचा बहुतेक. येतोय का आवाज? हा बोला. स्पेसिफिक कुठल्या लग्नाचा प्रश्न नाहीये, परंतु ज्या युती आहेत, म्हणजे शनी आणि मंगळ आणि गुरु आणि शुक्र, याच्यात आपण युती, प्रतियुती आणि त्याची फळं जशी बघतो तशीच फळं नवपंचमात असतात का? म्हणजे गुरु आणि शुक्राची फळं जशी नवपंचमात मिळते तशीच शनी आणि मंगळाची पण नवपंचमात युतीसारखीच फळं असतील का वेगळी असतील? नाही, आपण शिकलो ना की नवपंचम योगामध्ये ग्रह हे कायम बहुतेक एकमेकांना सपोर्ट करतात ना. त्यामुळे शनी मंगळ नवपंचमात असतील तर स्वतःच्या कारकत्वानुसार एकमेकांना सपोर्ट करणार आहेत. शुक्र एकमेकांच्या नवपंचमात असतील तर आपापल्या कारकत्वानुसार एकमेकांना सपोर्ट करणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे फळं वेगळी मिळतील पण सपोर्टिव्ह फळं असतील दोघांची एकमेकांना, हे आपल्या लक्षात येतं नवपंचमावरून. पण हे आपलं झालं असल्यामुळे मी काय करतो, आता परत सगळ्यांचं त्या उत्तर देण्यात वेळ घेत नाही. मी तुम्हाला मला फक्त शनी आणि मंगळाविषयी जास्त तुम्हाला मी पर्सनली याची उत्तरं देतो, शनी मंगळ, कारण आपलं हे झालंय ना डिटेल मध्ये क्लासमध्ये. बरं, आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही जे मानसिक आजाराचं हे करत होता त्याच्यात नेपच्यूनचा रोल काही येतो का? कोणाचा? नेपच्यून. मानसिक आजारांमध्ये नेपच्यूनचा रोल आहे ना, कारण कसं आहे, नेपच्यून हा एकदम सेन्सिटिव्ह मुडी ग्रह आहे ना, एकदम भावना देणारा ग्रह आहे ना. त्यामुळे, आणि मेन म्हणजे नेपच्यूनचं बिघडलेलं असेल तर कारकत्व काय, गोंधळात टाकणं, हे शिकलो आपण की नेपच्यून गोंधळ क्रिएट करतो, केऑस क्रिएट करतो. याचाच अर्थ नेपच्यून काय, फॉगी आहे, त्याकडे क्लॅरिटी नाहीये, हे लक्षात घ्या. बरोबर. तर त्यामुळे त्याचा स्पर्श बिघडलेला असताना त्याचा स्पर्श ज्या वेळेला ग्रहाला होतो त्यावेळेला त्या ग्रहाच्या फॅकल्टीज मध्ये फॉगीनेस येतो, धुरकट होतं सगळं, केऑस माजतो, क्लॅरिटी राहत नाही. बरोबर. साहजिकच आहे, भावनिक ग्रहांशी जेव्हा तो संबंध जातो चंद्राच्या किंवा शुक्राच्या, विशेषतः चंद्राच्या, त्यावेळेला तो काय होणं, चंद्राची फॅकल्टी काही इमोशन्स, फिलिंग्स, त्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह फिलिंग्स असणं, अतिशय मूड पटकन जाणं, अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना की जरा काही खट्ट झालं की लगेच त्यांच्या वादळ उठणं, भावनिक तरंग उठणं, हे प्रकार चंद्र नेपच्यून युती किंवा कुयोगाचे होतात. ऍट द सेम टाइम बुध हा विचार आहे, आणि विचार हे जितके क्लिअर तितके चांगले. पण नेपच्यूनच्या युतीत गेल्याने काय होतं, विचारांची क्लॅरिटीच नाहीशी होते. त्यामुळे भरसटलेले विचार येणं, ओसीडी सारखे प्रकार, रिलिजियस ओसीडी किंवा इतर ओसीडीज असतात त्याचे प्रकार,
किंवा वैचारिकतेशी संबंधित गोंधळ, इन शॉर्ट सांगायचं झालं तर हे त्यामुळे नेपच्यूनचं हे फळ आहेच. आणि मानसिक विकारांमध्ये हर्षल, नेपच्यून हे दोन ग्रह प्रचंड मोठा रोल प्ले करत असतात. माया मॅडम विचारा. सर एक 5 मिनिटांनी विचारते. एक पत्रिकाच मांडत होते मी स्किझोफ्रेनियाची. तो फक्त माझा जरासा अभ्यास झाला, दुसऱ्या कोणाला तोपर्यंत विचारू देत. मग मी 5 मिनिट. गीतांजली मॅडम विचारा. सर आवाज येतोय माझा? हो येतोय. सर 3 प्रश्न आहेत. एक मी वाचलं होतं की जर गुरु दशमात असला म्हणजे केंद्रातल्या दशम स्थानात असला तर त्या जातकाचा प्रोग्रेस वडिलांहून दूर किंवा वडिलांच्या प्रेझेन्स जोवर असतो तोवर होत नाही, त्याच्यानंतर म्हणजे वियोग दूर जाणं म्हणजे असं आहे का? म्हणजे एका ठिकाणी गुरु 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 हा ग्रह जर दशमात असला, दशम स्थानामध्ये, तर त्या जातकाचा प्रोग्रेस लाईफ मध्ये वडिलांच्या सानिध्यात होत नाही, असं होऊ शकतं का? म्हणजे मला कळलं नाही ते. आहे आणि नाही असं दोन्ही याची उत्तर आहेत. कारण डिपेंड्स ऑन की गुरु कुंडलीमध्ये काय आहे, इष्ट आहे का अनिष्ट, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि तो कुठल्या राशीत आहे. राईट. ओके. गुरुकडे जर अनिष्टत्वाचा रोल असेल, गुरु बिघडलेला असेल, तर ही गोष्ट काही अंशी अनुभवायला येते. कारण आपल्या शास्त्रामध्ये सेम रवी सारखंच प्रिन्सिपल गुरुबद्दल आहे. याच्या मागचं कारण गुरुलाही शास्त्रामध्ये पिता मानलेलं आहे, हे लक्षात घ्या. करेक्ट. पितृकारक गुरुलाही मानलेलं आहे. त्यामुळे आणि त्यात इथे तो पिताच्या स्थानात आहे. हो बरोबर. तो तुमच्यातलं गुरु पण दाखवणार आहे ना. हो. आणि ऍट द सेम टाइम तो तुमचे वडील पण दाखवणार आहे. करेक्ट. तो जर तिथे पॉवरफुल असेल, बलवान असेल, सुस्थितीत असेल, तर असा तुम्हाला अनुभव येणार नाही वडिलांच्या सोबत राहून. काय उलट वडीलच गुरु होतील त्याचे. करेक्ट. आलं लक्षात. तो बिघडला असेल, निर्बली असेल, तर हा अनुभव येऊ शकतो. ओके. आणि सर दुसरा प्रश्न माझा असा होता की आपण लग्नाला म्हणजे ग्रह सगळेच चांगले असतात, पण त्या लग्नाला ते इष्ट किंवा अनिष्ट असू शकतात. तर माझा प्रश्न हा आहे की आपण 1, 5 आणि 9 हे नेहमीच कोण स्थानातले सगळे ग्रह चांगलेच असतात. स्थानातले ग्रह चांगले नाही मानत आपण. इष्टत्व किंवा अनिष्टत्व हे भावेशत्वानुसार येतं. ओके. म्हणजे मला हे विचारायचं होतं, म्हणजे मे बी माझा कॉन्सेप्ट चुकलाय की सपोज एखादं लग्न आहे, उदाहरणार्थ मेष लग्न आहे, तर मेष लग्नाला सूर्य, चंद्र, गुरु आणि ऑफकोर्स मंगळ सगळे चांगलेच ग्रह आहेत. आणि अनिष्ट ग्रह शनी, त्याच्यानंतर शुक्र बुध आहेत. मग अशा मेष लग्नाच्या माणसाच्या जर 1, 5 आणि 9 मध्ये शनी, बुध आणि शुक्र असतील, तर त्या स्थानांमुळे त्या ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतील का? म्हणजे ग्रहांचे दुष्परिणाम कमी होत नाहीत. ग्रहांचे दुष्परिणाम तसेच राहतात, पण त्या ग्रहाचा फायदा होतो स्थानाचा. तुम्ही जे म्हणालात 5 आणि 9 स्थानातले ग्रह चांगले असतात, ग्रह चांगले नसतात, ही चांगली आहे. या स्थानाचा फायदा ग्रहाला होतो. म्हणजे सर मला त्रास होऊ शकतो, हे लक्षात घ्या. तर मग दोन्ही वेळेस वर्क ना. सपोज आता उदाहरणार्थ मेष लग्नाला पंचमात शनी आला, तर तो दशम स्थानाच्या दृष्टीने त्रासदायक नाहीये. कारण तो पंचम सारख्या तिथं तो निर्बली आहे, सिंह राशीत वगैरे वगैरे, हा भाग वेगळा. ओके. पण नुसतं पण आता स्थान आणि भावेश आणि स्थान एवढाच आपण विचार जर आपण केला तर शनी पंचमात आलाय, अनिष्ट पंचमात आलाय, तर तो शनीसाठी त्रास नाहीये. पंचमाला त्रास भोगायला लागेल. मग तो संततीच्या दृष्टीने त्रासदायक होऊ शकतो, शिक्षणाच्या दृष्टीने त्रासदायक होऊ शकतो. ओके. खूप डिटेल्ड मध्ये आपण हे क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर बघा. हो म्हणजे मी ते रिवाइज हे अजून तुम्हाला का लक्षात येत नाहीये? कारण आपण कुंडल्या सॉल्व्ह करण्याकडे वळलेलो नाहीत म्हणून. ते प्रिन्सिपल कुंडल्या सॉल्व्ह करताना प्रत्यक्ष वापरायची कशी शिकवलं ना, फटकन डोक्यात बसेल तुमच्या. म्हणजे मी ते पडताळत होती ना की सपोज आता कुंभ लग्न घेतलं तर कुंभ लग्न सुद्धा शनीच्या ह्याच्या खाली येतं. म्हणजे त्यांना अनिष्ट म्हणजे गुरु,
म्हणजे गुरु, सूर्य, चंद्र हे सगळे नॉन फ्रेंडली ग्रह आहेत. मग सपोज अशा वेळात गुरु पंचम स्थानात आला तो गुरुला त्रास होणार नाही पण पंचम स्थानाला त्रास होईल. येस. बरोबर ना सर? येस. हा, ओके ओके. मग अशा व्यक्तीच्या एज्युकेशन मध्ये अडथळे येऊ शकतात. त्यांनी स्पेक्युलेटिव्ह गेम्स मध्ये पडू नये. पंचमाची जी काही फळं असतील ती. सॉरी सर. पंचमाची जी काही फळं असतील ती ओके ओके सर, कळलं. आणि सर मला एकच फक्त विचारायचं, अष्टम भावातला जो आजार किंवा आजार आपण आठवत होतो, म्हणजे मी आठवायचा प्रयत्न, अष्टम भावातला जो आजार असतो त्याला तुम्ही काही करू शकत नाही. मे बी सम जेनेटिक डिसऑर्डर आपण इनहेरिट केली असते. सपोज आता एखादा जेनेटिक आजार असतो, एखादा कॅन्सर जेनेटिक असतो, तो फॅमिलीज मध्ये राहतो, म्हणजे इट स्किप्स पण ते येतो, मग तो अष्टम भावात नाही. पण षष्ठ भावातला आजार असतो जो आपण काहीतरी रेमेडियल मेजर्स किंवा आपले एफर्ट्स घेऊन थांबू नाही शकलो तर कंट्रोल तरी करू शकतो. म्हणजे बरोबर ना सर? मला आठवते ते परफेक्ट आहे. मी शिकवलं होतं ना तुम्हाला आगंतुक दोष आणि निज दोष. तर त्यामुळे षष्ठ हे आगंतुक दोषांचं स्थान आहे ना. करेक्ट करेक्ट. म्हणजे साधारण हार्ट अटॅक, डायबिटीज किंवा हे जे असे आजार असतात ते तुम्ही ऍटलिस्ट षष्ठ तुमच्या ह्याच्यात असं दिसत असेल तर प्रयत्न करून बंद नाही करू शकणार. डायबिटीज दोन्हीकडनं येतं. येस येस येस. षष्ठाशीच फक्त संबंधित डायबिटीज असेल तर तुम्ही कंट्रोलमध्ये नक्की ठेवू शकता. हा, म्हणजे जी लोक ओबेज होऊन लठ्ठपणाने ज्यांना इनहेरिटेड नसतो, म्हणजे आपण आपल्या लाईफस्टाईल मुळे ओढवलेलं, काही वेळेला बघा टेन्शनमुळे डायबिटीस येतं. हा, करेक्ट करेक्ट. की डॉक्टर क्लिअर सांगतात की हे टेन्शनमुळे आलेलं आहे. येस येस. ओके. तर हे आहे, हे काही जेनेटिक किंवा हॉर्मोनल डायबिटीस म्हटलं की हॉर्मोनल डिसऑर्डर फंक्शनमुळे नाही झाले निर्माण. हो, बरोबर बरोबर. नो डाऊट इन्सुलिनचं मॅलफंक्शन असतं, पण दॅट इज टेन्शन इज द मेन कॉज ऑफ दॅट. करेक्ट करेक्ट करेक्ट. कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं निश्चितपणे, हे लक्षात घ्या. क्रॉनिक स्वरूप धारण करेलच अशातला भाग नाही. क्रॉनिक स्वरूप स्थानाचा संबंध यायला लागतो किंवा शनीचा संबंध यायला लागतो. करेक्ट करेक्ट सर. कारण मी सर बघितलंय लोकांना की त्यांना ट्रान्झिएंट डायबिटीज होतो, म्हणजे स्ट्रेसफुल मध्ये होतो आणि मग निघून जातो. ते बहुतेक सगळे जे षष्ठाचे आधार आहेत सगळे ते. ओके सर. किंवा लग्नाचे, तृतीयाचे, लग्नाचे, षष्ठाचे असे. येस सर. येस. एकच मिनिट.